पलूस कडेगाव मतदारसंघात परिवर्तन अटळ, संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। 285 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे संग्रामसिंह देशमुख असा सामना रंगला आहे। आमदार कदम यांच्यासाठी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रात सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या समोर महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचे कडवे आवाहन उभे केले आहे। तर संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील विकास कामे तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारकडून 2.5 वर्षात दिलेल्या योजनांच्या जोरावर पलूस कडेगाव मतदारसंघात परिवर्तन साधण्यासाठी उत्सुक आहेत। आज मतदाना दिवशी देशमुख यांनी संपूर्ण कडेगाव व पलूस तालुक्यात मतदान केंद्रावर भेट देत पिंजून काढला आहे। यावेळी संग्राम देशमुख यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी संवाद साधत विश्वास व्यक्त केला। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचं आज या ठिकाणी मतदान होते। अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदार बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मतदान करतात। मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती टक्केवारी या ठिकाणी वाढेल आणि या मतदान होण्यानं निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04।